ही, वा, क, त, दी, लो, ही या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास डावीकडून तिसरे अक्षर कोणते येईल? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न फार सोपा आहे, 1 मिनिटाचा सुद्धा वेळ याला लागणार नाहीये. तर हा शब्द तयार होतो लोकहितवादी. या ठिकाणी मी लिहितोय हा लोकहितवादी शब्द तयार झाल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या प्रश्नामध्ये की डावीकडून तिसरे अक्षर कोणते? तर आपल्या डाव्या बाजूने लोक ही म्हणजे तिसरा अक्षर आहे ही, म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे 2. पर्याय क्रमांक आहे 2. 27वा प्रश्न आपण पाहूया. सुहास हा श्लोक व वैदूला सतत चिरवत असतो. या वाक्यात 3 अक्षरी शब्द हे 2 अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत? तर पहा, सुहास हा श्लोक व वैदूला सतत चिरवत असतो. यामध्ये प्रथमतः आपल्याला 3 अक्षरी शब्द शोधायचे आहे आणि त्यानंतर 2 अक्षरी शब्द आपल्याला शोधायचे आहे. तर पहा, या ठिकाणी 3 अक्षरी शब्द आहेत. सुहास, श्लोक, सतत हे झाले 3 अक्षरी शब्द आणि असतो हे झाले 4 शब्द झाले. 3 अक्षरी शब्द झाले 4. त्यानंतर वैदूला हा जो शब्द आहे, या शब्दाला त्या ठिकाणी वैदू हा शब्द आहे आणि ला त्याला प्रत्यय जोडलेला असल्यामुळे 2 अक्षरी शब्द फक्त 1 आहे. म्हणूनच या ठिकाणी 3 अक्षरी शब्द आहे 4 आणि 2 अक्षरी शब्द आहे 1. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येईल. तर 2 अक्षरीपेक्षा कितीने जास्त आहे? तर 3 ने जास्त आहे. अशा रीतीने हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी 27वा होता. त्यानंतर 28वा प्रश्न आपण पाहूया. CHLR गटात न बसणारे पदाचा पर्याय निवडा. तर पहा, या ठिकाणी जेव्हा जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा आपण काय करतो, एबीसीडीचा जो क्रम आहे तो 5-5चा गट त्या ठिकाणी तयार करतो आणि त्यानुसार 5-5च्या गटानुसार आपण संख्यामाला अक्षरमाला लिहितो आणि अक्षरमाला लिहिल्यानंतर त्याच्या गटानुसार त्याचा आपण कॅल्क्युलेशन करतो. तर या ठिकाणी पाहूयात आपण एबीसीडीचा ABCD हे 5चा गट झाला, हा एक 5चा गट झाला. FGHIJ हा 5चा गट झाला. KLMNO हा 5चा गट झाला. PQRST आणि UVWXY. तर असे 5-5चे गट होऊन त्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांच्याकडे आजची प्रश्नपत्रिका अवेलेबल असेल तर त्यांनी समोर ठेवायची आहे. म्हणजे आपण जी प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवतो आहे ती कशा प्रकारे तिचं विवरण विश्लेषण होत आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल. तर पहा, आता 28व्या प्रश्नामध्ये आपण 5-5चे गट त्या ठिकाणी तयार केले आणि या 5-5च्या गटानुसार त्या ठिकाणी पहिला गट पाहूया. ABCDE. या ठिकाणी सी हा शब्द आहे. पहा, या ठिकाणी सी या शब्दामध्ये आपण काय केलेलं आहे, तर तिसऱ्या क्रमांकाचा सी शब्द आला. F यानंतर KLM यानंतर हा M सुद्धा काय झाला, तिसरा शब्द आला. FGH हा तिसरा शब्द आला आणि PQR हा तिसरा शब्द आला. तर या ठिकाणी हे जे तीन क्रमांकाचे शब्द आले, परंतु आपल्या ज्या प्रश्नामध्ये CHLR या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाला सी आहे, दुसऱ्या गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा H आहे, चौथ्या गटामध्ये त्या ठिकाणी तिसऱ्या गटामध्ये त्या ठिकाणी L यायला हवा होता, परंतु त्या ठिकाणी M यायला हवा होता, परंतु त्या ठिकाणी L आला आणि चौथ्या गटामध्ये सुद्धा R आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलंय तर ह्या तिसऱ्या गटामध्ये KLMNO. अर्थातच या ठिकाणी जर गटात न बसणारा शब्द जो आहे तो आहे L, म्हणून या ठिकाणी M यायला हवा होता, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 L हा पर्याय आपला त्या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 29वा. विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्याकडे जर आजची प्रश्नपत्रिका असेल तर त्यांनी ती प्रश्नपत्रिका समोर ठेवायची आहे किंवा वही पेन घेऊन या ठिकाणी आपण जी प्रश्नपत्रिका सोडवतो आहे ती लिहून घ्यायची आहे. पहा, 29वा प्रश्न आहे. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत N या अक्षराच्या डावीकडील 11व्या स्थानावर असलेल्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? आता पहा, अगोदरच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण काय केलं होतं, तर एबीसीडीचे गट तयार केले होते. या 29व्या प्रश्नामध्ये ह्या प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की गटच तयार करायचे आहे. तर पहा, आता इंग्रजी अक्षरमालेत N या अक्षराच्या डावीकडील 11व्या स्थानावर असलेल्या
अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? तर पहा आपण काय करूया, आता या ठिकाणी 11व्या स्थानावर असलेले अक्षर कोणते हे पहिल्यांदा अगोदर आपण शोधूया. पहा 1 2 1 2 3 4 5 5 आणि 5 10. 5 आणि 5 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. 21व्या गटावर या ठिकाणी असलेले जे अक्षर आहे दिलेले इंग्रजी मालिकेत एन या अक्षराच्या डावीकडील स्थानावर असलेल्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? तर ते जे अक्षर आहे ते अक्षर आहे एफ, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपण पाहूयात तिसरा प्रश्न आहे ही जी संख्या दिलेली आहे 6 4 3 4 3 5 6 8 6 7 6 5 3 5 9 या अंकमालेत लगतच्या दोन संख्यामधील फरक वर्ग संख्या येतो असे किती वेळा झाले आहे? तर पहा आता या संख्येमध्ये या ठिकाणी 6 आणि 4 मध्ये 2 चा फरक येतो, 4 आणि 3 मध्ये 1 चा येतो, 3 आणि 4 मध्ये सुद्धा 1 चा येतो, 4 आणि 3 मध्ये 1 चा येतो, 3 आणि 5 मध्ये 2 चा येतो, 5 आणि 6 मध्ये देखील 1 चा फरक येतो. 6 आणि आणि 6 मध्ये त्या ठिकाणी येतात 2 येतो, 6 आणि 7 मध्ये 1 येतो, 7 आणि 6 मध्ये 1 येतो, 6 आणि 5 मध्ये त्या ठिकाणी परत 1 येतो, 5 आणि 3 मध्ये 2 येतो, 3 आणि 5 मध्ये 1 येतो आणि 5 आणि 4 मध्ये 5 आणि 9 मध्ये येतो 4. तर पहा या ठिकाणी ही जी संख्या आहे ही बी खाली या ठिकाणी लिहिलेली आहे. 2 आला, 1 आला, 1 आला, परत 2 आला, 1 आला, 2 2 1 1 याप्रमाणे. मग आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय, लगतच्या दोन संख्येमधील फरक वर्ग संख्या येतो असे किती वेळा झाले? तर फरक वर्ग संख्या येतो. मग पहा 1 ही वर्ग संख्या आहे, तर मग हे झाले 3. या ठिकाणी हा 1, परत हे 3 आणि हा 4 1. मग 3 3 आणि 1 4, 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 1 8. म्हणजे आपलं या ठिकाणी 8 उत्तर येतं आणि आपला पर्याय क्रमांक आहे 3. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पहा पुढचा प्रश्न आहे कृपादृष्टी, नैराश्य, अक्षरउत्तर, दिनदर्शिका, क्लृप्ती, आज्ञापालन, वनवास या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षर आलेले आहे? आता पहा या शब्दामध्ये आपल्याला पाहता क्षणी असं वाटतं की हे सर्व शब्द जोड शब्द आहेत किंवा जोडाक्षर आहेत, परंतु तसं नाही. व्यंजन आणि स्वराच्या नियमानुसार या ठिकाणी जे जोडाक्षर आलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. पहा तर रूपादृष्टी मधला या ठिकाणी फक्त कृपादृष्टी मधला या ठिकाणी फक्त ती हा शब्द आहे तो जोडाक्षर आहे. नैराश्य मधला श हा जोड शब्द आहे. अक्षरउत्तम मधला श हा जोडाक्षर आहे. त्यानंतर हा तला त आहे त. दिनदर्शिके मधला सी आणि क्लृप्ती मधला टी. म्हणजे 1 2 3 4 5 6 एकूण या ठिकाणी 6 शब्द आणि 7वा बरोबर न्यारायला 7वा असे एकूण 7 म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर या प्रश्नामध्ये एकूण जोडाक्षर आहे 7. आता पहा पुढचा जो 32वा प्रश्न आहे तो अतिशय सोपा आहे. पहा ख ट झ च ही जी वर्णमाला आहे या अक्षरमालेमध्ये झ पुढे लगेच ट आहे, पण झ च्या अगोदर ट नाही असे किती वेळा झाले आहे? मग पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, झ पुढे ट आहे परंतु झ अगोदर ट नाही अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. तर पहा या ठिकाणी मी त्याला येल्लो केलेला आहे. तर या ठिकाणी
ट आणि झ ची जोडी आहे, या ठिकाणी झ आणि ट ची जोडी आहे, या ठिकाणी ट झ ची, परत या ठिकाणी झ आणि ट ची जोडी आहे. तर पहा आपल्या त्यांनी काय विचारलंय प्रश्नामध्ये, झच्या पुढे ट आहे पण झच्या अगोदर ट नाही, असे किती वेळा झाले आहे? तर पहा झच्या अगोदर ट नाही असं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 म्हणजे 0 वेळा झालेला आहे, म्हणून या ठिकाणी आपला पर्याय आहे 1. पुढचा 33वा प्रश्न आहे. 512, 27, 342, 343, 125, 729, 8, 1 या संख्या मालेत किती संख्या मूळ संख्यांच्या घनसंख्या आहे? आता पहा 512, 27, 512, 27, 343, 125, 729, 8, 1. मग या ठिकाणी 8 ची 512 ची, मग या सर्व काय आहेत घनसंख्या, आवाजाला प्रॉब्लेम आहे, या सर्व घनसंख्या आहेत. तर या संख्यांमध्ये पहा या ठिकाणी 3 चा घन 27 आहे, 7 चा घन 743, 125, 8 चा सॉरी 2 चा 8 म्हणजेच या ठिकाणी 1 2 3 4 म्हणून आपला पर्याय क्रमांक 3. एकूण संख्या आहे 4 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी आपलं आलेलं आहे. प्रश्न 34वा आहे. वेगळे पद ओळखा. 49, 81, 25, 16, 1, 121, 225. तर पहा 49, 81, 25, 16, 1, 121, 225 सर्व संख्या यांचे वर्गमूळ हे विषम आहेत, मात्र 16 चे वर्गमूळ सम आहे, म्हणून या ठिकाणी 16 हा आपलं उत्तर आहे आणि त्यामुळं 16 तर पर्याय क्रमांक 2 म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. आता 35वा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्र या शब्दातील अक्षरापासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर पहा या ठिकाणी महाराष्ट्र या शब्दातच आपलं उत्तर त्या ठिकाणी दडलेलं आहे. महा हा एक शब्द त्या ठिकाणी तयार होईल, राष्ट्र हा शब्द तयार होईल आणि हार हारा म्हणजे या ठिकाणी 3 शब्द तयार होतील, म्हणूनच आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आणि एकूण शब्द होतील 3. छत्तीसावा प्रश्न पाहूया. खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. मग पहा 12 आहेत, 15 आहेत, 21 आहे, प्रश्नचिन्ह आहे, 30 आहे आणि 33 आहे. तर पहा या ठिकाणी 12 आणि 3 किती झाले? 15. इथं 3 चा फरक पडला. 15 आणि 3 21. 15 आणि 3 21. त्यानंतर पुढे आपल्याला परत 3 चा फरक घ्यायचा आहे, म्हणून या ठिकाणी 21 आणि 3 येतील 24, म्हणून या ठिकाणी 3 चा फरक, परत 3 च्या नंतर 6 चा फरक 30 आणि परत 3 चा फरक 33, म्हणजे या ठिकाणी संख्या येईल 24. म्हणजेच आपलं उत्तर आहे 24 आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे 3. म्हणून 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे 24, पर्याय क्रमांक 3. आता पहा 37वा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. 58, 61, 56, 57 प्रश्नचिन्ह आहे, 53 आहे आणि 52 आहे. तर पहा याचं जे उत्तर आहे त्या ठिकाणी मी उत्तर काढल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल पर्याय क्रमांक 1, परंतु पर्याय क्रमांक 1 कसा आला? तर पहा या ठिकाणी 58 आहेत, ते 58,
58 मधून 2 वजा केले, -2, 56 आले. 56 मधून 2 वजा केले म्हणून आपल्या इथे उत्तर येणार आहे 54 -2. आणि 54 मधून त्या ठिकाणी 2 वजा केले तर आले 52. ही झाली एकेरी लाईन. परंतु आता 61, 57 आणि 53 राहिले. तर पहा 61 मध्ये त्या ठिकाणी 61 मधून वजा केले 4 आणि 57 उरले. 57 मधून वजा केले 4, 53 उरले. अशा रीतीने या ठिकाणी आपलं उत्तर आहे 54. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. अशा रीतीने या ठिकाणी प्रश्न क्रमांक 37चं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. आता पहा विशिष्ट अशा आकृत्यांचा जो क्रम असतो त्या क्रमानुसार त्या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला दडलेली आकृती त्या ठिकाणी शोधायची आहे. तर पहा या ठिकाणी या आकृतीचं त्या ठिकाणी सर्वांनी निरीक्षण करायचंय. मी झूम करतोय. पहा पहिल्यांदा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी या पानाला या 2 पानं आहेत, दुसऱ्या वेळेस 3 पानं आहेत. परंतु एक महत्वाचा फरक त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की या ठिकाणी या रोपाचा जो बुंदा आहे त्या बुंद्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला फरक दिसेल. याच्यामध्ये एक आडवी रेष आहे परंतु याच्यामध्ये आडवी रेष नाही. पुढचा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये पानं आले आहेत 4. इथं 4 पानं आहेत, इथं 3 पानं आहेत, इथं 2 पानं आहेत. इथं फरक आहे, इथं फरक आहे. परंतु परत तिसऱ्या चित्रामध्ये सुद्धा त्याचा जो बेस आहे त्या बेसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला फरक पाहायला मिळतो. मग या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती उत्तर आकृती आहे? तर लक्ष घ्या. आता या ठिकाणी आकृती क्रमांक 1 आहे, नीट तिचं निरीक्षण करा. आकृती क्रमांक 2 आहे, तिचं देखील व्यवस्थित रीतीने त्या ठिकाणी निरीक्षण करा. पहा आकृती 1 मध्ये आता आपण उत्तर पर्याय करून जाऊया. आकृती 1 मध्ये या ठिकाणी 5 पानं आहेत, परंतु या ठिकाणी त्याचा जो बेस आहे त्या बेसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जो बुंदा आहे त्याचा खोड किंवा त्याचा टोपली म्हणून त्याची आपण ती जी टोपली आहे तिच्यामध्ये फरक जाणवतो. 2 नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी फरक आहे. 3 नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याचा फरक आपल्याला दिसून येतो आणि 4 नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा फरक दिसून येतो. पानांमध्ये तर त्या ठिकाणी फरक आहेतच, सगळ्या पानांमध्ये त्या ठिकाणी फरक आहेत. मग अशा वेळी काय करायचंय आपल्याला ते अतिशय सूक्ष्म रीतीने निरीक्षण करून त्या ठिकाणी पाहायचंय. तर पहा पहिल्या वेळेची तर आडवी रेष होती, पहिल्या वेळेस या ठिकाणी काय होती या बेसमध्ये आडवी रेष होती, दुसऱ्या वेळेस आली नाही. तिसऱ्या वेळेस आली, मग चौथ्या वेळेस येईल का? तर ती येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. तर तसं जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा या ठिकाणी योग्य येऊ शकतो, परंतु त्याचा जो बेस आहे त्या बेसमध्ये त्या ठिकाणी रेष असल्यामुळं तो आपल्याला त्या ठिकाणी उत्तर म्हणून चुकीचं ठरेल, ते योग्य ठरणार नाही. तर पहा आता प्रश्न क्रमांक 39, 40, 41 साठी सूचना आहेत. गटात न बसणारे वेगळे पद ओळखा. आता 39वा जो प्रश्न आहे त्या 39व्या प्रश्नामध्ये पहा मेथी, पालक, वांगी, कोबी. अतिशय सोपा प्रश्न आहे, सर्वांना त्या ठिकाणी हा जमू शकतो. पहा या ठिकाणी मेथी, मेथी आहे, पालक आहे आणि कोबी आहे. या सर्व काय आहे? पालेभाज्या आहेत. काय आहे? पालेभाज्या. फक्त या ठिकाणी ही वांगी जी आहे ही फळभाजी. वांगी काय आहे? फळभाजी असल्याने ऑडमॅन आउट झालेला आहे, म्हणजेच गटात तो शब्द त्या ठिकाणी बसलेला नाही. म्हणजेच आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वांगी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा नागपंचमी, रक्षाबंधन, वटपौर्णिमा, गोपाल काळा. आता या ठिकाणी हे जे सर्व सण आहे हे श्रावण महिन्यात येतात, परंतु फक्त वटपौर्णिमा ही जी आहे ती वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यामध्ये येते. म्हणून त्या ठिकाणी गटात न बसणारं वेगळं जे पद आहे ते आहे वटपौर्णिमा.
41वा प्रश्न आहे पहा, जलद, ढग, घन हे सगळे ढगासाठी ढग समानार्थी शब्द आहेत. फक्त या ठिकाणी नभ म्हणजे आकाश, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 नभ. आता पहा, अगोदरच्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आपण आकृती पाहिली होती, तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी अतिशय सूक्ष्म निरीक्षण आपण सर्वजणांनी केलं होतं उत्तर शोधताना. परीक्षेमध्ये सुद्धा आताच्या सराव परीक्षा आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेमार्फत घेतल्या जात आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी अतिशय बारकाईने निरीक्षण करून आणि अतिशय चाणक्यरीतीने अभ्यास करून पेपर त्या ठिकाणी सोडवत असाल अशी मला अपेक्षा आहे. आणि सर्व विद्यार्थी आपण कुशाग्र आहात, बुद्धिवान आहात, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या बारीक बारीक गोष्टी सांगणं त्या ठिकाणी गरजेचं नाही, परंतु एक प्रश्नपत्रिका सोडवायची म्हणून त्या ठिकाणी आपण या गोष्टी त्या ठिकाणी अतिशय क्लिष्टतेने सांगत आहे. तर पहा, आता 42वा जो प्रश्न आहे, त्या 42व्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी 3 आकृत्या दिल्या आहेत. ही एक प्रकारची आकृती आहे, ही एक आहे, ही एक आहे. तर चौथी आकृती आपल्याला या ठिकाणी पर्यायामधून शोधायची आहे. नीट निरीक्षण करा. पहा, या ठिकाणी काय झालेलं आहे, रिफ्लेक्शन झालेले. या 1 नंबरच्या आकृतीचं 2 नंबरच्या आकृतीशी त्या ठिकाणी काय झालेले, रिफ्लेक्शन झालेले. अशा रीतीने. आणि मग या 3 नंबरच्या आकृतीचं जे रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, शोधायचं आहे. 1 नंबरच्या आकृतीचं रिफ्लेक्शन होऊन त्या ठिकाणी काय झाले, 2 नंबरची आकृती तयार झाली. मग 3 नंबरच्या आकृती पासून आपल्याला 4 नंबरची आकृती तयार करायची आहे. तर 4 नंबरची आकृती जी आहे पर्याय क्रमांक 4 तो या ठिकाणी येणार आहे. फक्त उलट होणार आहे. त्रिकोण इथला त्रिकोण इकडे जाणार आहे, गुणाकाराची गुली ही फिरवलेली सर्कल व्हायची. त्यामुळे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं त्या ठिकाणी आलेलं आहे. पहा, आता पुढचा जो प्रश्न आहे 43वा. या 43व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी 84 एका चौकोनामध्ये आहे, खाली 3 आणि 4 आहे, 120 आहे, 3 आणि 5 आहे, प्रश्नचिन्ह आहे, 1 आणि 7 आहे. तर मग कसं सोडवायचं हे पहा. या ठिकाणी 3 4 गुणिले 3, 4 गुणिले 3 आलं उत्तर आपलं आलं 12, प्लस या दोन्हींचं काय केली, बेरीज पण केली, उत्तर आलं 7. मग हे 7 आणि हे 12 यांचा गुणाकार केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 84. त्यानंतर पुढे पहा, 3 गुणिले 5 हे 3 हे 3 यांचा गुणाकार केला 15 आला. परत त्या 3 ची 5 ची बेरीज केली, बेरीज आली 8 आणि 15 आणि 8 चा गुणाकार केल्यानंतर उत्तर आलं 120. या ठिकाणी 120 उत्तर आले. मग आता पुढे सोपं आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. 1 गुणिले 7 7 आणि 7 अधिक 1 8. मग या ठिकाणी 8 7 गुणिले 8 उत्तर आलं या ठिकाणी 56. म्हणजे आपलं उत्तर आहे 58. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. अशा रीतीने या ठिकाणी हा प्रश्न आजच्या सकाळच्या प्रश्नपत्रिकेला त्या ठिकाणी आलेला होता. 45वा प्रश्न आपण पाहूया. एका दाम्पत्याला 6 अपत्य असून 3 विवाहित मुलगे व 2 विवाहित मुली आहेत, तर त्याच्या घरी किमान किती व्यक्ती राहत असतील. आता पहा, थोडंसं लॉजिक करून या ठिकाणी 6 अपत्य आहेत, 3 विवाहित मुलगी आहेत. मग 3 विवाहित मुले आणि त्यांच्या पत्नी जर धरल्या तर ते एकूण होतात 6. 2 विवाहित मुली आहेत, परंतु त्या लग्न करून त्यांच्या सासरी गेलेल्या आहेत. हे 2 आणि हे 3 आणि 2 झाले 5. मग 1 राहिला. परंतु या ठिकाणी काय आलेले, 6 अपत्य होते आणि 2 ते दोघ जण पती पत्नी. 6 अधिक 2 आले 8. या ठिकाणी एका दाम्पत्याला 6 अपत्य असल्याने या ठिकाणी आपल्याला 5 यांचा हिशोब लागला फक्त, बरोबर की नाही. ह्या 2 मुली आणि हे 3 मुलं, राहिला 1, त्याचं लग्न झालेलं नाही, अधिक 1 बरोबर 9. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3.
पहा आता 46वा प्रश्न आहे, स्वराची आई माझ्या आईला म्हणते, आईला आई म्हणते, तर स्वरा माझी कोण? आता पहा, स्वराची आई स्वराची आई माझी बहीण, कारण स्वराची आई माझ्या आईला आई म्हणते. मग माझी आई तिची आई, या दोघी जणी काय झाल्या? माझी आई आणि तिची आई, म्हणजे माझी आई तिची आई झाली. म्हणूनच या ठिकाणी माझी बहीण झाली. स्वरा ही काय झाली? माझी आई, स्वराची आई माझी बहीण, कारण स्वराची आई आणि माझी आई एकच आहे. आणि मग बहिणीची मुलगी म्हटल्यावरती कोण झाली? बाची झाली. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. आता पहा, अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी आहे. 47 आणि 48 सर्व विद्यार्थ्यांसाठी ही 4 मार्क मुख्य परीक्षेला सुद्धा अतिशय आनंदाने आणि सहजगतीने त्या ठिकाणी प्राप्त होतात. तर या ठिकाणी पुढील आकृत्यांचे आरशातील प्रतिबिंब ओळखा. मग प्रश्न आकृती आहे, या ठिकाणी पी हे अक्षर दिलेलं आहे. आरशातील प्रतिमा ही नेहमी उलटी दिसते आणि पाण्यातील प्रतिमा ही, आरशातील प्रतिमा ही बाजू बदलून दिसते आणि पाण्यातील प्रतिमा ही उलटी दिसते. म्हणूनच या ठिकाणी पहा, पी जो आहे त्या पीच प्रतिबिंब आरशामध्ये कसं दिसत असेल, तर त्याचा आहे पर्याय क्रमांक 2. त्याचा आहे पर्याय क्रमांक 2. याप्रमाणे त्या ठिकाणी पीचा क्यू या अशा प्रमाणे त्या ठिकाणी उलटा तो त्या ठिकाणी आरशामध्ये दिसतो. 48वा प्रश्न आहे, ही जी आकृती दिसते, ही आकृती तुम्ही व्यवस्थितरित्याने पहा. ही आकृती सुद्धा काय होईल? डाव्याचं उजवा आणि उजव्याचं डावं त्या ठिकाणी आरशामध्ये होईल. तर या आकृतीचा पर्याय क्रमांक आहे शेवटचा 4 नंबरचा जो पर्याय आहे, त्या 4 नंबरच्या पर्यायामुळे या ठिकाणी काळा डोळा या ठिकाणी इकडे गेलेला आहे आणि सफेद डोळा इकडे आलेला आहे. अशा रीतीने त्या ठिकाणी आदला बदल त्या ठिकाणी या प्रश्नांची होते. आता पहा, 49वा प्रश्न आहे, जर चिक्कूला आंबा म्हटले, आंब्याला पेरू म्हटले, पेरूला सीताफळ म्हटले, तर उन्हाळ्यात कोणत्या फळाचा रस आवडीने केला जातो? या ठिकाणी जो प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याला मी मार्किंग केलेलं आहे. सोपं आहे. पहा, चिक्कूला काय म्हटलंय? आंबा. आणि आंब्याला काय म्हटलंय? पेरू. आणि पेरूला सीताफळ म्हटलेलं आहे. मग उन्हाळ्यात कोणत्या फळाचा रस आपण आवडीने केला जातो? पहा, उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो? आंब्याचा रस त्या ठिकाणी पित असतो. तर आणि उन्हाळ्यामध्ये आंबे सुद्धा त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. मग आंब्याला त्या ठिकाणी पेरू म्हटलं आहे. मग पेरू, तर आपल्या पर्यायामध्ये पेरू कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पन्नासावा प्रश्न आहे, प्रणवला बॅडमिंटन खेळायला व सायकल चालवायला आवडते, स्वीटीला तबला वादन व चित्रपट पाहायला आवडते, श्लोकला सायकल चालवायला व बॅडमिंटन खेळायला व चित्रपट पाहायला आवडते, तसेच जोयाला चित्रपट पाहायला व तबला वादन आवडते. तर कोणता छंद जास्त मुलांना आवडतो? आता असा ज्यावेळेस प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस काय करायचं? जे वारंवार जास्तीत जास्त शब्द त्या ठिकाणी आपल्याला त्या ज्या दिलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये दिसतील ते आपण प्रथमतः कव्हर करायचे. मग आता ह्या प्रश्नामध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये सगळ्यात जास्त कव्हर कशात झालेला आहे? तर चित्रपट. हे पहा, या ठिकाणी मी हा एक चित्रपट, याला एक आणि याला एक. याच्या तुलनेमध्ये पहा, आता बॅडमिंटन हा सुद्धा आहे. इथं पण बॅडमिंटन आहे, इथं पण बॅडमिंटन आहे. हा, बस 2 वेळेस बॅडमिंटन आलेले. त्यानंतर पहा, सायकल चालवणे एकदा आलेले, सायकल चालवणे इथे एकदा आलेले. बस. त्यानंतर तबला, तबल्याचे किती वेळा आले? पहा, इथे एकदा तबला आलाय, इथे एकदा तबला आलाय. बस. म्हणजे सायकल चालवायला 2दा आले, बॅडमिंटन 2दा आले, तबला पण 2दा आलाय. फक्त चित्रपट हा शब्द 3 वेळा आलेला आहे. म्हणजे हे लॉजिकली क्वेश्चन हा सोडवायचा असतो. तर त्या ठिकाणी चित्रपट, मग या अनुषंगाने या ठिकाणी सर्वात जास्त छंद मुलांना काय आवडतो? तर चित्रपट पाहण्याचा छंद त्या ठिकाणी मुलांना जास्त आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 चित्रपट पाहणे.
हे आपल्या या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आहे. आता पहा, या ठिकाणी 51वा प्रश्न आहे. पायलला साहित्य पेक्षा अधिक पण ईश्वरीपेक्षा कमी गुण मिळाले. त्रिशाला साहित्या इतके पण आराध्यापेक्षा जास्त गुण मिळाले, तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले? आता पहा, पायल हे 5 कॅरेक्टर आपल्या ह्या प्रश्नामध्ये आहेत. पायल, साहित्य, ईश्वरी, त्रिशा आणि आराध्या. तर पायलला साहित्यापेक्षा अधिक म्हणजे पायलला इतके जर गुण मिळाले असतील तर साहित्याला इतके मिळाले, पण ईश्वरीपेक्षा कमी म्हणजे ईश्वरी ह्या दोघींपेक्षा जास्त गुण आहे. त्रिशाला साहित्य इतके, साहित्य आणि त्रिशाचे गुण सेम आहे म्हणजे या दोघींची रेस सारखी. आणि आराध्यापेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे या ठिकाणी त्रिशा आणि साहित्यापेक्षा याची थोडीशी रेस जास्त आहे. तर या ठिकाणी साधं सोपं आहे, अतिशय सोप्या लॉजिकने या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडू शकतो. अशा प्रकारच्या रेषा मारायच्या. याच्यामध्ये सगळ्यात जास्त रेस कोणाला दिसली? आपल्याला ईश्वरीला दिसलेली आहे. म्हणून या ठिकाणी सर्वात जास्त गुण कोणाला मिळालेले आहे? तर ईश्वरीला त्या ठिकाणी सर्वात जास्त गुण मिळालेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पहा, आरशातील प्रतिबिंब आपण पाहिलं, त्यानंतर आता पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसते ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं म्हणजे त्या ठिकाणी डावी उजवी न होता सेम आकृती पाण्यामध्ये दिसते, परंतु उलटी दिसते आहे त्याच्या विरुद्ध दिशेला. म्हणजेच या ठिकाणी 52 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, 1 नंबरची जी आकृती आहे ती आकृती सर्वांनी पाहून घ्या. आणि ही आकृती या ठिकाणी अतिशय झूम मोठ्या प्रमाणात झूम केली आहे, तर ती पाहून त्या ठिकाणी उलटी तिच्या सेम उलटी आकृती त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पर्याय क्रमांक 3 हा जो पर्याय क्रमांक 3 आहे, त्या पर्याय क्रमांक 3 मध्ये पूर्णतः उलटी झालेली आकृती आपल्याला पाहायला मिळते आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, 53वा प्रश्न आहे, सेम तसंच आहे. त्रिकोण आहे, बाण आहे, गोल आहे, चौकोन आहे. या ठिकाणी या चारही पर्यायामध्ये अशा प्रकारे त्रिकोण, चौकोन, गोल आणि बाण दिसतो आहे. तर याचा देखील पर्याय क्रमांक 3 आहे. 3 नंबरच्या पर्यायामध्ये खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली या ठिकाणी दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 ते 58 साठी सूचना. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा उत्तराचा योग्य पर्याय द्या. म्हणजे पहा, या प्रश्नामध्ये 54 ते 58 या 4 प्रश्नांसाठी त्या ठिकाणी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे. तर पहा, या ठिकाणी परिवलन, पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फिरणे याला म्हणायचं परिवलन. आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे याला म्हणायचं परिभ्रमण. तर पृथ्वी ही परिवलन करता करता परिभ्रमण करत असते. मग या ठिकाणी काय केलंय? परिवलन बरोबर रात्र, मग परिभ्रमण बरोबर काय? तर पहा, परिवलन झाल्याने दिवस रात्र होतात, दिवस रात्र होत असतात, त्याचप्रमाणे परिभ्रमण सुद्धा होतं. मग हे परिभ्रमण होताना त्या ठिकाणी ऋतुचक्र बदलतं, एक ऋतू जाऊन दुसरा ऋतू येतो, असे वर्षामध्ये 3 ऋतू होतात. म्हणून या ठिकाणी परिभ्रमणचा पर्याय क्रमांक 2 हा पर्याय त्या ठिकाणी आहे. प्रश्न 55 आहे, अतिशय सोपा.
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. तर काय आहे तर पहा, या ठिकाणी जलदुर्ग म्हणजे पाण्यामध्ये बांधलेला जंजिरा, पाण्यामध्ये बांधलेला जंजिरा हा किल्ला आहे महाराजांनी, तर त्याचं नाव आहे जंजिरा, जलदुर्ग. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता पहा 57वा प्रश्न आहे, हा देखील अतिशय सोपा आहे. 4 बरोबर 22, मग 8 बरोबर किती? या ठिकाणी मी सोडून आणलेले उदाहरण पहा. 2 अधिक 2, या 2ची आणि 2ची बेरीज करायची, या 2ची बेरीज करून उत्तर आलं 22. 2 अधिक 2 आणि मग हे 2 अधिक 2 झाले 22. 2 अधिक 2 4, इथं सॉरी चुकले उत्तर लिहिण्याचं, इथे 4 पाहिजे होतं 4, आणि हे 4 अधिक 4 इथं पाहिजे होते 8, म्हणजे इथं 44. मग पर्याय क्रमांक याचा 1 आहे. 44 हवं होतं तिथं, तर हे 44 उत्तर आलेले. आलं लक्षामध्ये? पुढचा आहे 58वा प्रश्न. हा गोल आहे, अर्धवर्तुळ आहे, पूर्ण वर्तुळ आहे, अर्ध्या बाजूने भरलेला आहे, नंतर आयत आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचंय, पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे, मग ह्या पहिल्यात सुद्धा ह्या दुसऱ्याशी संबंध त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. तर या ठिकाणी हा गोल वर्तुळ अर्धा भरलेला आहे, अर्थातच इकडला जो आयत येईल तो काय होईल, अर्धा त्या ठिकाणी भरलेला असेल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता पहा 59वा प्रश्न आला होता. या ठिकाणी असे चौकोन दिले होते, 4 आडवे होते आणि 3 उभे होते, तर त्याच्यामध्ये मी आकडे टाकून आणलेले आहेत समजण्यासाठी. तर या ठिकाणी दिलेल्या आकृतीत चौरसांची अब्लिक चौकोनांची संख्या किती आहे? तर पहा, दिलेल्या आकृतीमध्ये मधील चौकोनांची संख्या आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. तर मग 1 2 3 4, मग या ठिकाणी या 3 ने या 4 ला बनायचंय, 12 उत्तर येतं आपलं. आपल्याला चौकोनांची संख्या काढायची. त्यानंतर 3 गुणिले 3, 3 गुणिले 2 6 आलं, आणि 1 गुणिले 2, मग 6 12 6 18 आणि 2 20. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या एकूण आकृतीमध्ये चौकोनांची संख्या आहे 20. अशा रीतीने हे उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे. आता पहा 60वा प्रश्न आहे, राम शाळेपासून घरापर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळाला असेल? आता या ठिकाणी राम दिसतोय, रामचा जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी आकृतीच्या साहाय्याने त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दाखवलेला आहे. या ठिकाणी राम चालल्यानंतर प्रथमतः हा बाण जो दिलेला आहे, या बाणाच्या दिशेने रामचं तोंड आहे सरळ. इकडे वळाला म्हटल्यावर उजवीकडे वळाला, इथं ऊ लिहिलं, इथं वळाला, परत इकडे सुद्धा डावीकडे वळाला, त्याला मी गोल केला, परत इथे गेल्यानंतर इथं सुद्धा तो डावीकडे वळाला, इकडे गेल्यानंतर इथं उजवीकडे वळाला, म्हणून ऊ लिहितो मी. इकडून गेल्यानंतर इथं सुद्धा उजवीकडे वळाला, इथं ऊ लिहिलं, सरळ खाली आल्यानंतर परत इथं सुद्धा तो उजवीकडे वळाला, इथं गेल्यानंतर राम परत डावीकडे वळाला, इथं गेल्यानंतर सुद्धा राम डावीकडे वळाला, इकडे आल्यानंतर सुद्धा राम या ठिकाणी डावीकडे वळाला, इथं गेल्यानंतर उजवीकडे वळाला, आणि इकडे सुद्धा उजवीकडे वळाला. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 एकंदरीतच त्या ठिकाणी राम 5 वेळा त्या ठिकाणी डावीकडे वळाला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा 61वा प्रश्न आहे पहा, मावळत्या सूर्याला नमस्कार करून अनिकेत 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळाला व त्याने शीर्षासन केले, अशा स्थितीत त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता मावळती दिशा म्हणजे कोणती आली? पश्चिम. मावळती दिशा म्हणजे कोणती दिशा आली? मग ते पश्चिमेकडे होता. सूर्याला नमस्कार करून तो मावळत्या सूर्याला नमस्कार करून 2 वेळा उजवीकडे वळाला. मग जर तो पश्चिमेकडे असेल, उजवीकडे वळाला असेल, इकडे एकदा वळाला, इकडे एकदा वळाला, पश्चिमेकडे जर त्याचं तोंड असेल, तर जो 2 वेळा उजवीकडे वळाला असेल, तर पहिल्यांदा तो जातो उत्तरेला, नंतर जातो परत पूर्वेला. मग पूर्वेला गेल्यानंतर त्याचं तोंड पूर्व दिशेला असतं, या दिशेला, इकडं पूर्व आहे.
परंतु त्याने काय केलं, शीर्षासन केलं. शीर्षासन करताना जरी तोंड समोर असलं तरी उलट होतं, म्हणजे त्याचं तोंड कुणीकडे गेलं, ते पश्चिमेकडे गेलं. म्हणून त्या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम, पर्याय क्रमांक 2. पहा, 62वा प्रश्न आहे. प्रार्थनेसाठी एका रांगेत 41 विद्यार्थी उभे असून मध्यभागी उभ्या असलेल्या दीपालीच्या पाठीमागे 6व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या चैत्रालीचा पुढून कितवा क्रमांक असेल. तर पहा, 41 विद्यार्थी आहे आणि मध्यभागी कोण उभी आहे, दीपाली. मध्यभागी उभी आहे दीपाली. मग जर 41 विद्यार्थी आहे तर याचं मध्यमान आहे 21. या ठिकाणी मी काढून आणलेलं आहे. आणि तिच्या पाठीमागे 6व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या चैत्रालीचा पुढून कितवा नंबर असेल. सर्वसाधारणपणे आपण मोजताना पुढच्या दिशेने मोजतो, म्हणजे 1 2 3 करून मोजतो. ओळख जी वेळेस असते ती समोरून मोजली जाते. मग तिचा नंबर जर 21 असेल दीपालीचा, तर आपल्याला आता कोणाचा शोधायचा आहे, चैत्रालीचा शोधायचा आहे. मग तिच्या पाठीमागे चैत्राली किती क्रमांकावर, 6. 21 अधिक 6 त्याचं उत्तर आलं 27. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येते, पर्याय क्रमांक 3. पहा, 63वा प्रश्न आहे. एका रांगेत मनोजच्या डावीकडे 13 व उजवीकडे 17 मुले उभी असल्यास याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या शंतनूचा क्रमांक कितवा असेल. आता पहा, 13 हे 13 आणि हे 17, एकूण मुलं झाले किती, 30. मग आपलं सूत्र आहे 30 मध्यांक काढायचा त्याचा, 30 भागिले 2 उत्तर आलं 15. आणि त्याचा आपला सूत्र आहे 15 अधिक 1 ते झाले 16. म्हणजे त्या ठिकाणी शंतनूचा क्रमांक कितवा आहे, 16वा क्रमांक आहे. सोबत दिलेली वेळ आकृती कोणत्या पर्यायाशी अचूक जुळेल तो पर्याय निवडा. आता पहा, आपण थोडस पटपट घेऊया, वेळ थोडासा कमी राहिलेला आहे. या ठिकाणी भारत, महाराष्ट्र, पुणे हे तिन्ही वेगवेगळे आहेत. गुलाब, मोगरा, फळ हे तिन्ही वेगवेगळे आहेत. अमेरिका, भारत, उत्तर प्रदेश यांचा अजिबात साम्य नाही. याच्यामध्ये समाविष्ट असलेले हे 2, म्हणजेच या ठिकाणी खेळ आहे, त्याच्यामध्ये एक क्रिकेट आहे आणि एक हॉकी आहे. म्हणून या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे. यानंतर 65 व 66 साठी सूचना. खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून योग्य उत्तराचा पर्याय त्या ठिकाणी निवडा. 65 या ठिकाणी आकृती दिसते आहे. भरपूर लोकांनी त्या ठिकाणी, काही लोकांनी शेती केली, काहींनी व्यापार केलाय, काहींनी नोकरी केली, तर त्यांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे. तर पहा, या ठिकाणी 3ही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची संख्या किती. तर पहा, या ठिकाणी हे वर्तुळ आहे, हा त्रिकोण आहे, हा चौकोन आहे. या चौकोनामध्ये 3ही शेती करणारा जो समाज आहे तो या ठिकाणी वर्तुळामध्ये दाखवलेला आहे. व्यापार करणारी जी जनता आहे ती या ठिकाणी त्रिकोणामध्ये दाखवली आहे. आणि नोकरी करणारी जो जनसमुदाय आहे तो या ठिकाणी चौकोनामध्ये दाखवला आहे. परंतु या तिन्हीच्या मध्यबिंदूमध्ये या ठिकाणी 4 ही संख्या आहे की जी व्यापारही करते, शेतीही करते आणि नोकरीही करते. म्हणून त्या ठिकाणी आपलं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 2. फक्त एकच व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची संख्या ही 2 व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या संख्येपेक्षा कितीनी जास्त आहे. तर पहा, आता आपण काय करूया, फक्त एकच व्यवसाय करणारे व्यक्ती काढू. एकच व्यवसाय करणारे काय आहे पहा, हे 8. हे काय करतात, शेती करतात. त्यानंतर हे 15 हे व्यापार करतात. त्यानंतर हे 20 हे नोकरी करतात. मग 8 15 20 बरोबर झाले 43. त्यानंतर फक्त 2 व्यवसाय करणारे कोणते आहेत, शेती आणि व्यापार करणारे हे 12 जण इथे दिसतात. त्यानंतर नोकरी आणि शेती करणारे हे 9 जण या ठिकाणी दिसतात. त्यानंतर व्यापार आणि नोकरी करणारे या ठिकाणी हे 10 जण या ठिकाणी दिसतात. म्हणजेच 12 9 10 बरोबर 31, या ठिकाणी 31 झाले. मग 43
आपल्याला काय काढायचंय, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्यापेक्षा किती जास्त आहे, दोन व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्या काढायची. मग आता फक्त एकच व्यवसाय करणारे काढले आणि दोन व्यवसाय करणारे काढले, मग एकच व्यवसाय करणाऱ्यांमधून दोन व्यवसाय करणारे वजा करायचे. आपलं उत्तर येते 12. पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3. आता 67वा प्रश्न आहे, एका वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी होता तर त्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाला कोणता वार आला असेल. महाराष्ट्र दिन बुधवारी होता तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला असेल असा प्रश्न आहे. तर पहा या ठिकाणी महागाना हा एक शॉर्ट फॉर्म आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. तर याचा अर्थ असा आहे, महाराष्ट्र दिन, गांधी जयंती, नाताळ हे सारख्याच वारी असतात. त्यांच्या पुढे व त्याच्या पुढे एक दिवस त्याच वर्षातील स्वाती बाशी म्हणजे स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, बाल दिन, शिक्षक दिन हे सर्व असतात. मग आता पहा या ठिकाणी महाराष्ट्र दिन बुधवारी होता तर स्वातंत्र्य दिन कधी असेल, बुधवारी होता तर स्वातंत्र्य दिन एक दिवस सोडून त्या ठिकाणी पुढे, मग बुधवारच्या पुढे आहे गुरुवार, म्हणून या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा वार आहे गुरुवार. आपला पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. जर 1 जानेवारी 2024 रोजी सोमवार असेल तर याच वर्षी शेवटच्या दिवशी कोणता वार असेल. तर पहा आता 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार 31 डिसेंबरला त्या ठिकाणी त्या वर्षाच्या शेवटी येत असतो. मात्र 2024 हे लीप वर्ष असल्या कारणाने त्या ठिकाणी हा जो सोमवार आहे तो एक दिवस पुढे जाईल आणि त्याचा मंगळवार होईल. म्हणून या ठिकाणी आपल्या 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे मंगळवार आणि आपलं पर्यायाचा क्रमांक आहे 1. म्हणून आपल्या 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.